नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आली आहे एक नवीन बोधकथा ज्याचं नाव आहे जगात सर्वात जास्त सामर्थ्य कशात आहे। एकदा एका आश्रमातील दोन शिष्य गप्पा मारत होते। बोलता बोलता त्यांचा असा विषय निघाला की जगात सर्वात जास्त सामर्थ्य कशात आहे। पहिला शिष्य म्हणाला, ह्या जगात सर्वात जास्त सामर्थ्य तर हत्तीमध्येच आहे। दुसरा म्हणाला, नाही रे बाबा। त्यावर पहिला शिष्य म्हणाला, तसं तर रे, मग पाणी पण सर्वात जास्त सामर्थ्य आहे। पूर आला की सगळं वाहून जातं ना। त्या दोघांचं असं बोलणं सुरू असताना तिथे त्यांचे गुरु आले। गुरूंना पाहून पहिल्या शिष्याने विचारले, गुरुवर, आता तुम्हीच सांगा, या जगात जास्त सामर्थ्य कशात आहे। गुरुने मागचा पुढचा विचार करायच्याच आधीच खेकसले, मूर्खांनो, तुम्हाला काही काम नाही आहे का। जरा वेळ मिळताच लागतात गप्पा मारायला, अभ्यास करायचं सोडून काहीतरी फालतू प्रश्न विचारत बसतात। खबरदार, पुन्हा असे प्रश्न विचारले तर रिकामटेकडे कुठचे, असे म्हणून गुरु निघून जातात। शिष्यांना गुरूंचा राग येतो व ते गुरूंविषयी वाईट साईट बोलू लागले। अरे, हे गुरु असेच आहे, हे असेच वागतात, त्यांचं हे असं, त्यांचं हे तसंच। अशा प्रकारे ते गुरूंच्या उणिवा काढू लागले। थोड्या वेळाने तेच गुरु तिथे परत आले आणि शिष्यांना शांतपणे म्हणाले, शिष्यांनो, मगाशी तुम्ही छान प्रश्न विचारला। तुम्ही तर खूप हुशार शिष्य आहात। फावल्या वेळेत तुम्ही अशा ज्ञानपूर्ण गोष्टीचा गप्पा मारतात, ही खूप चांगली गोष्ट आहे। वाह, छान, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला, असे म्हणून गुरु तिथून निघून जातात। गुरु निघून गेल्यावर शिष्यांना थोडे आश्चर्यच वाटले। ते एकमेकांना म्हणाले, अरे, आपले गुरु एवढे पण वाईट नाही आहेत। त्यांनी आपल्यासाठी किती केलंय ना। त्यांनी शिष्यांसाठी हे केलंय, ते केलंय, अशा प्रकारे ते गुरूंची स्तुती करू लागले। तेवढ्यातच तेच गुरु पुन्हा तिथे येतात व त्यांनी विचारले, मग काय शिष्यांनो, माझं वागणं तुम्हाला विचित्र वाटले ना। शिष्य म्हणाले, हो। गुरु म्हणाले, मग मिळाले का तुमच्या प्रश्नाचे उत्तर। ह्या जगात सर्वात जास्त सामर्थ्य तुमच्या बोलण्यात आहे। मी तुम्हाला वाईट बोललो तर तुम्हाला वाईट वाटलं, म्हणून तुम्ही माझ्याविषयी वाईट विचार करू लागलात, आणि जेव्हा मी तुमच्याशी चांगलं बोललो तेव्हा मी तुम्हाला चांगलं वाटू लागलो। आपल्या बोलण्यामुळे मन जुळतात आणि उद्ध्वस्त पण होतात, आणि हे प्रकृतीच्या विनाशापेक्षा जास्त भयंकर असतं। म्हणूनच बोलण्याचं सामर्थ्य ओळखा आणि विचारपूर्वक बोला। ह्या जगात सर्वात जास्त सामर्थ्य तुमच्या बोलण्यातच आहे। समाप्त। तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।